नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे एक HF डिलक्स BS6 आलेली मित्रांनो. गाडी घेऊन फक्त एकच महिना झालेला आहे. शोरूम गाडी आहे मित्रांनो. ही 552 किलोमीटर चाललेली आपण बघू शकता. गाडीचं किलोमीटर 552 झालेलं आहे मित्रांनो. आणि आता गाडीचं इंजन खोललंय. गाडीचं इंजन खोललंय मित्रांनो. गाडीचा विषय असा होता, कस्टमरने फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी ही गाडी शोरूमला नेली. शोरूम मध्ये मेकॅनिकने ऑइलचा नट खाली लूज ठेवला आणि तो रनिंग मध्ये ऑइलचा नट पडून गेला आणि इंजन ऑइल हे खाली गळून गेलंय मित्रांनो. त्यामुळे गाडीचं इंजन जाम झालंय, स्विच झालंय मित्रांनो. आपण बघू शकता ब्लॉक पिस्टन कसं झालंय मित्रांनो. पिस्टन खूप खराब झालंय मित्रांनो. हे पिस्टन पूर्ण जाम झालंय. त्यानंतर वालही पूर्ण त्याचे हिट झालेत. गाडीमध्ये कॉम्प्रेशन राहिलं नाही. आता या गाडीचं पूर्ण इंजन खोलावं लागणार आहे. क्रँक असेंब्ली पूर्ण कम्प्लीट टाकावं लागणार आहे. क्लच असेंब्ली टाकावं लागणार आहे मित्रांनो. एक 10 ते 12 हजार रुपयाचा खर्च या गाडीमध्ये होणार आहे मित्रांनो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एक व्यवस्थित ठिकाणी आपली गाडी सर्व्हिसिंग झाली पाहिजे. एक प्रॉपर मेकॅनिककडून आपली गाडी सर्व्हिसिंग झाली पाहिजे, जेणेकरून आपलं असं नुकसान होणार नाही मित्रांनो. 552 किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि आता पूर्ण इंजन काम करायचं म्हणल्यानंतर कस्टमरला होणारा मनस्ताप व त्याचा होणारा खर्च, आता कंपनी हा खर्च देण्यास नकार देते. कस्टमरने आपल्याकडे गाडी खोलली आहे बाहेर. आता आपल्याला या गाडीचं काम करायचंय मित्रांनो. आपणही आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंग केल्यानंतर मेकॅनिकला व्यवस्थित नट वगैरे चेक करण्याची सल्ला दिली पाहिजे, जेणेकरून आपलंही असं नुकसान होणार नाही. शक्यतो नवीन मेकॅनिकच्या हाताने काम करणं टाळा व आपलं नुकसान पण टाळा. धन्यवाद.